नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. आपण पाहत आहात तरुण भारत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. गेली काही दिवसापासून ऑपरेशन टायगरवर सातत्याने चर्चा करण्यात येत होती. ऑपरेशन टायगर म्हणजे कोणी म्हणत होतं की ही केवळ राजकीय अफवा आणि चर्चा आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार फुटणार नाहीत असं ठामपणे सांगण्यात येत होतं. ठाकरे यांच्याकडून देखील तसा दावा करण्यात येत होता. पक्षाचे खासदार फुटणार नाहीत असं वारंवार ठाकरे गटाच्याकडून सांगण्यात येत होतं. मात्र ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेत. हे आता वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ठाकरे शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य पक्षप्रतोद अनिल देसाई यांनी पक्षाच्या सर्व खासदारांना संसद भवनात आज गुरुवारी सकाळी 11 वाजता संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. परंतु जे 6 खासदार फुटले त्यांनी हा व्हीप न जुमानता बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळं ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार फुटले हे आता स्पष्टच आहे. याआधी आमदार गेले, सरकार पडलं, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि आता खासदारांची गळती सुरू झाली. परंतु या सर्व घडामोडीत सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात एक प्रश्न वारंवार उभा राहतोय. नेमकं चुकतंय कुठं? हा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाही. हा प्रश्न संपूर्ण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भवितव्याबद्दल उपस्थित होतोय. कारण एखादा नेता गेला किंवा 2 कार्यकर्ते गेले तर ती साधी राजकीय घटना असते. पण जेव्हा डझनवारी आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी पक्ष सोडतात तेव्हा आत्मपरीक्षण करण्याची वेळ येते. शिवसेना पक्षाच्या इतिहासात अनेक मोठी बंड आणि पक्षत्याग झाले आहेत. 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. हे शिवसेनेतील पहिले मोठे बंड मानले जाते. त्यानंतर 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठ्या संख्येने आमदारांना सोबत घेऊन पक्ष नेतृत्वाविरोधात बंड केले. अशा प्रकारे छगन भुजबळ, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षत्याग किंवा बंडामुळे शिवसेनेच्या राजकारणात वेगवेगळ्या काळात मोठे बदल घडून आले. आता पुन्हा 6 खासदार हे शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेत गेले. आज ठाकरे समर्थक म्हणतात की केंद्रीय यंत्रणेचा दबाव आहे. काही लोक म्हणतात की सत्तेची लालसा आहे. मात्र काहींचं म्हणणं आहे की पक्षात संवाद कमी झाला आणि निर्णय काही मोजक्या लोकांपुरते मर्यादित राहिले. परंतु खरं पाहिलं तर या तिन्ही गोष्टीमध्ये काही ना काही तथ्य असू शकतं. कारण राजकारणात दबावही असतो, तसंच सत्तेचं आकर्षणही असतं आणि नेतृत्वातील उणिवा देखील असू शकतात. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, जर फक्त दबावामुळे लोक जात असतील तर सगळेच का जात नाही, आणि जर फक्त सत्तेसाठी जात असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणात का जात आहेत? म्हणजेच प्रश्न केवळ एका कारणाचा नाही. अनेक वर्ष शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा, कार्यकर्त्यांशी थेट संवाद, नेत्यांना मिळणारी मोकळीक आणि रस्त्यावर उतरून लढण्याची प्रतिमा. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात अनेक नेते नाराज असायचे, मतभेद जरूर असायचे, पण पक्ष सोडण्याचं प्रमाण इतकं मोठं नव्हतं. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे सांगतात की पक्षाचं नेतृत्व अधिक संघटित असलं तरी ते कार्यकर्त्यापासून काहीसं दूर गेलं. अनेकांना भेट मिळत नाही, निर्णय प्रक्रियेत सहभाग कमी आहे, अशी नाराजी वेळोवेळी समोर आली आहे. या आरोपांच्या मध्ये किती तथ्य आहे हे पक्ष नेतृत्वानेच तपासायला हवं. दुसरीकडे तितकंच खरं आहे की सत्तेचा मोह हा राजकारणाचा कायम भाग राहिला आहे. सत्ता असेल तर निधी असतो, विकास कामं असतात, पदं असतात किंवा राजकीय भवितव्य सुरक्षित असल्याची भावना असते. विरोधी बाकावर बसून 5 वर्षे संघर्ष करण्यापेक्षा सत्तेसोबत जाणं अनेकांना सोपं वाटतं. मग या ठिकाणी प्रश्न पडतो, हे खासदार शिवसेना विचारासाठी निवडून आले होते की सत्तेसाठी? हे खासदार जर विचारासाठी आले असतील तर त्यांनी जनतेसमोर तसं स्पष्ट सांगायला हवं. आणि जर सत्तेसाठी गेले असतील तर मतदारांनी पुढच्या निवडणुकीत त्यांचा हिसेब मागायला हवा. कारण लोकशाहीमध्ये अंतिम निर्णय जनतेचाच असतो. आज जे नेते पक्ष बदलत आहेत त्यांना लोकांची एका विशिष्ट चिन्हावर आणि एका विशिष्ट विचारावर मतदान केलेलं असतं. म्हणून पक्षांतर करताना जनतेलाही उत्तर देणं अपेक्षित आहे. परंतु या सर्व घडामोडीमध्ये सर्वात मोठं नुकसान कोणाचं होतं तर ते होतं कार्यकर्त्यांचं. वरचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात, पदं मिळवतात, मंत्री होतात, पण गावातला गल्लीतला शिवसैनिक मात्र संभ्रमात पडतो. कालपर्यंत ज्यांच्या विरोधात घोषणा दिल्या त्यांच्या सोबतच आज उभं राहायचं कसं, हा प्रश्न त्यांना पडतो. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस विचारांच्या पेक्षा व्यक्ती आणि सत्ता केंद्रित होत चाललंय.
अशी टीका देखील आता होत आहे. परंतु आजची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यांनी फक्त विरोधकांच्यावर टीका करून चालणार नाही. पक्ष का फुटतोय, लोक का नाराज आहेत, संघटन कुठे कमकुवत पडतंय याचं प्रामाणिक आत्मपरीक्षण करण्याची देखील गरज आहे. जर ते खरे शिवसेनेचे वारसदार असल्याचा दावा करत असतील तर त्यांना जनतेसमोर विकास, संघटन आणि विचारांची स्पष्ट दिशा दाखवायला हवी. कारण केवळ नेते आणून पक्ष मोठा होत नाही, पक्ष मोठा होतो तो जनतेच्या विश्वासानं. शेवटी हा संघर्ष फक्त 2 गटांचा नाही, हा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात विचार मोठा की सत्ता मोठी याचा आहे. आज 6 खासदार गेले, उद्या आणखी कोणी जाईल किंवा परत येईल. परंतु या राजकीय भूकंपाकडे फक्त पक्षांतर म्हणून न पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेला एक इशारा म्हणून देखील पाहण्याची गरज आहे. कारण पक्ष फुटणं ही घटना असते, पण वारंवार पक्ष फुटणं हा विचार करण्याचा विषय असतो. आणि यातून उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे देखील आता लक्ष लागून आहे.